उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी संजय राऊत यांनी केली आहे। महाविकास आघाडीला लोकसभेतलं यश ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम असल्याचा संजय राऊत यांचा दावा आहे आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं हे धोकादायक असल्याचं संजय राऊत यांचं मत आहे। काल जो निर्णय झाला होता त्यानुसार महाविकास आघाडी हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न ठेवून निवडणुकीला सामोरं जाणार असं ठरलं होतं, पण त्याच्या विपरीत विधान आता संजय राऊत यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी संजय राऊत यांची आहे। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राजू सुनावणे आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते नितीन राऊत सध्या आहेत। काय भूमिका आहे काँग्रेसची संजय राऊत यांच्या भूमिकेनंतर वक्तव्यानंतर? राजू, अगदी पाहतो आपण संजय राऊत यांनी जी भूमिका मांडलेली आहे कदाचित ती वादग्रस्त ठरू शकते। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत आहेत। सर, संजय राऊत म्हणतायत की ज्याच्या सर्वात जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री, असं कोण म्हटलं? आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावा लागेल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचं काम करतात। इंडिया आघाडीच्या सरकारनं इंडिया आघाडीच्या पक्षांनी सर्व घटक पक्षांनी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक भूमिका स्वीकारली की आम्ही कोणताही चेहरा या ठिकाणी देणार नाही आणि चेहरा न देता आम्ही निवडणूक लढवू। मला असं वाटतं की ती भूमिका महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या अंतर्गत चर्चा करूनच त्या ठिकाणी ठरवली जाणार आहे। कुणी जर असं वक्तव्य करत असेल जेव्हा देशातल्या इंडिया आघाडीचे नेते असतील ते आपसात चर्चा करतील तेव्हाच हा निर्णय घेतील। अशा प्रकारचं वक्तव्य करणं कुठेतरी महाविकास आघाडीसाठी आणि निश्चितपणे अशी चर्चा केली जाऊ नये। चर्चा जर करायची असेल तर घटक पक्षाचीच केली पाहिजे। काँग्रेसची काय भूमिका आहे म्हणजे काँग्रेसचा नेहमीच संविधानावर विश्वास झाला, लोकशाहीवर विश्वास झाला आणि लोकशाहीच्या मार्गामध्ये आपण आपसी सामंजस्य स्वीकारून त्या ठिकाणी चर्चा करूनच हे ठरवलं पाहिजे। त्यामुळे हा सगळा निर्णय चर्चेशिवाय शक्य नाही। या सगळ्या संदर्भात चर्चा होईल आणि त्यानंतरच काय तो निर्णय घेतला जाईल असं नितीन राऊत यांनी सांगितलंय। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।